ठाणे महानगरपालिकेच्या कामकाजातील वाढता ढिसाळपणा, अधिकारी कर्मचाऱ्यांची अनियमित उपस्थिती आणि नागरिकांकडे होणारं दुर्लक्ष यावर काँग्रेसनं दाखवलेल्या सातत्यपूर्ण भूमिकेला अखेर यश मिळाले. प्रशासनानं तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिकेच्या सर्व विभागांवर शिस्त लावण्यासाठी कडक परिपत्रक जारी केलं असून यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांवरील जबाबदारी आणखीन कडक होणार आहे. ठाणे महानगरपालिकेत वाढत्या अनियमितता, अधिकारी कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, नागरिकांकडे दुर्लक्ष आणि माहितीचा अधिकार कायद्याचं उल्लंघन या तक्रारींमुळे नागरिक त्रस्त झाले होते. वेळेत अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसणं, भेट मिळाल्यास नागरिकांचं म्हणणं न ऐकून घेणं, तसंच RTI कलम 4(1) नुसार अनिवार्य माहिती वेबसाईटवर आणि दर्शनी भागात न लावणं या तक्रारी सातत्यानं वाढत होत्या. या सर्व प्रकरणांबाबत ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्याकडे निवेदन देत पाठपुरावा केला होता. तक्रारी गंभीर असल्याचं मान्य करत महापालिका प्रशासनानं अखेर कठोर कारवाई करत कडक परिपत्रक जारी केले. या परिपत्रकानुसार माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1) मध्ये नमूद असलेल्या 17 बाबींची माहिती तिमाही अद्ययावत करून ती कार्यालयाच्या दर्शनी भागात तसंच महापालिकेच्या वेबसाईटवर स्पष्टपणे प्रकाशित करणं बंधनकारक करण्यात आले. नागरिकांनी मागणी केल्यास सर्व अभिलेखांचं अवलोकन सहज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत. अभ्यागतांसाठी अभिप्राय फॉर्म ठेवणं आणि अधिकाऱ्यांनी निश्चित भेटीची वेळ कार्यालयाबाहेरील फलकावर नमूद करणं बंधनकारक करण्यात आलं असून भेटीस आलेल्या नागरिकांचं म्हणणं शांतपणे आणि पुरेसा वेळ देऊन ऐकण्याचा नियम कठोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आलेत. अधिकाऱ्यांच्या अनियमित हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक कार्यालयात हालचाल नोंदवही ठेवणं, कार्यालयाबाहेर पडताना त्यात नोंद करणं अनिवार्य करण्यात आले. ऊर्जा बचतीसाठी कार्यालयातून बाहेर जाताना AC, पंखे आणि दिवे बंद ठेवण्याचे निर्देश परिपत्रकात समाविष्ट आहेत. नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, निवेदनं आणि पत्रव्यवहारावर शासनाच्या परिपत्रकानुसार विहित मुदतीत कार्यवाही करणं बंधनकारक असल्याचं स्पष्ट करण्यात आले. महापालिकेची प्रतिमा आणि शिस्त राखण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र आणि गणवेश परिधान करणंही अनिवार्य करण्यात आले. या सर्व आदेशांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत गतकाळातील नियमांकडे केलेल्या दुर्लक्षावर प्रशासनानं नाराजी व्यक्त केली असून भविष्यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुंबईच्या वेशीवरील ठाणे शहराची ओळख नजीकच्याच काळात वाहतूक कोंडीचं शहर म्हणून होऊ लागल्यानं चिंतेची बाब निर्माण झाली आहे. या कोंडीला रस्त्यांची दुरावस्था आणि अन्य बाबी कारणीभूत असल्या तरी शहरातील वाहनांची वाढती संख्या देखील वाहतूक कोंडीचं कारण ठरत आहे. साधारणतः 18 लाख लोकसंख्येच्या ठाण्यात आजघडीला तब्बल 16.5 लाख वाहनं आहेत.
त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं मत ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी व्यक्त केले. मुंबई पाठोपाठ वेगानं विकसित होत असलेल्या ठाणे शहराची लोकसंख्या 18 लाखांच्या घरात आहे, तर दळणवळणासाठी सुमारे 380 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते आहेत. यामध्ये पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई नाशिक राष्ट्रीय महामार्ग तसंच वर्दळीच्या घोडबंदर रोडचाही समावेश होतो. ठाणे शहराअंतर्गत असलेले अनेक जुने रस्ते अपुरे आणि अरुंद आहेत. यामध्ये पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्यानं सर्रास रस्त्यांवर वाहनं पार्क केली जातात. याशिवाय कामावर जाणारी चाकरमानी आणि उद्योग व्यवसायाकरता शहरात येणारी जड अवजड व्यावसायिक वाहनं देखील रस्त्यांवर मिळेल त्या जागेत तासनतास उभी केली जातात. जुन्या ठाण्यात तर पार्किंगची समस्या गहन आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची झळ अंतर्गत शहरालाही बसते. अनेक छोट्या मोठ्या इमारतींचा पुनर्विकास होऊन मोठमोठे टॉवर उभे राहत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात लोकसंख्येसोबतच वाहनांच्या संख्येत देखील 5 पट वाढ झाल्याचं दिसून येतंय. शहरातील अन्य मुख्य रस्ते आणि घोडबंदर रोडवर ठाणे महापालिका, मेट्रो आदी विविध प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे आणि अनेकदा होणाऱ्या अपघात दुर्घटनांच्या घटनांमुळे वारंवार अडथळे उद्भवून वाहतूक खोळंबून पडते. अशा सर्व अडचणींना सामोरं जात ठाणे शहर वाहतूक विभाग उपलब्ध मनुष्यबळाच्या आणि ट्रॅफिक वॉर्डनच्या सोबतीनं रस्त्यांवर अविरत कार्यरत आहे. परंतु वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक नियमन करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणी केलेल्या वाहनांची संख्या पाहता ठाण्यातील प्रति माणशी एक वाहन अशी परिस्थिती दिसून येते. यामध्ये 2,78,000 ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या असून नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांची संख्या 13,72,679 इतकी आहे. अशा प्रकारे दिवसागणिक वाहनं वाढत असून आज घडीला 16,51,384 वाहनं ठाण्यात धावत आहेत. या वाहनांव्यतिरिक्त 15 वर्ष कालावधी संपलेली बेकायदा वाहनंही उदंड आहेत. त्यामुळे अपुरे रस्ते, सुविधा आणि वाढत्या वाहन संख्येमुळे भविष्यात ही कोंडी आपल्या घरापर्यंत पोहोचण्याची भीती आहे. सर, ठाण्यामध्ये दिवसेंदिवस वाहतूक वाढतच चालली आहेत, पण त्याच्यामध्ये वेगळी बरीच कारणं आहेत. काय काय कारण त्यासाठी प्रामाणिक? 2-3 कारणं आहेत त्याच्यातली प्रामुख्याने जे समक्ष दिसून येत आहेत. त्यातली सध्या आपल्याकडे घोडबंदर रोडवर जे काही मेट्रोचं काम असेल, मेट्रोचं ट्रॅक लेईंगचं काम असेल, त्याच्यानंतर मेट्रोचं स्टेशनचं फिनिशिंगचं काम असेल, नंतर अमृतवाहिनी योजनेचं काम असेल, काही ठिकाणी मर्जिंगचं काम जे चालू आहे, त्यामुळे आपल्याकडे बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे पाटलीपाडा, मानपाडा, त्याच्यानंतर वाघबीळ, आनंदनगर आणि ओवळा नाका या ठिकाणी सध्या वाहतूक कोंडी होत आहे. तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्या ठिकाणी चाललेले मर्जिंगचे कामं. आणि दुसरं याच्यात अजून एक लक्षात येईल आपल्याला की ठाण्यामध्ये जवळपास 18 ते 20 लाख जनसंख्या आहे. आणि आत्ता जो RTO कडनं जो आपण जस्ट माहिती मागवलेली आहे 2 दिवसापूर्वी, तर त्याच्यात असं निदर्शनास येतं की जवळपास 10 लाख दुचाकी, 3 लाख 4 चाकी वाहनं, 3.5 लाख 4 चाकी वाहनं असतील, 89,000 रिक्षा आहेत, 1.5 लाख टेम्पोज आहेत, टेम्पो आणि पिकअप हे आहेत. तर एवढ्या वाहनांची क्षमता आणि पार्किंगची क्षमता बघायला गेलं तर कुठेतरी याचा ताळमेळ बसत नाही. आणि त्यामुळे जे काय इलिगल पार्किंग म्हणता येईल किंवा रस्त्यावर जास्तीत जास्त पार्किंग होतंय ते ह्याच कारणामुळे होतंय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जॅम्स होत आहेत आपल्याकडे. तर मी लोकांना विनंती करेल की जर मार्केट प्लेसेसमध्ये त्यांना यायचं असेल तर कृपा करून आपण आपल्या पर्सनल व्हेकल न करता पब्लिक ट्रान्सपोर्ट जसे की बस, टॅक्सी असेल, ओला, उबेर किंवा ह्या ज्या टॅक्सीज आहेत त्यांचं किंवा रिक्षाचं त्यांनी जास्तीत जास्त पर्यायी वापर करावा, जेणेकरून ह्या ट्रॅफिक जॅम्समधनं मार्केट प्लेसेसमध्ये तरी आपल्याला कमीत कमी सुटका मिळेल. मीरा भाईंदर शहराच्या जलपुरवठ्याशी संबंधित सूर्य उपसा जल योजना टप्पा 2 मध्ये दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला तांत्रिक अडथळा दूर करण्यात आला असून मार्च 2026 पासून मीरा भाईंदर महानगरपालिकेला पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. मंत्री सरनाईक यांनी याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत विस्तृत चर्चा केली. सूर्या जल योजनेतील पंप यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेला वीजदाब उपलब्ध न झाल्यानं पूर्ण क्षमतेनं पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत होता. महापारेषण सूर्या जल योजनेसाठी 132 kV उच्चदाब वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यास तांत्रिक संमती दिली आहे.
हा वीज पुरवठा दिवामार्गे नव्यानं तयार करण्यात येणाऱ्या 132 kV पारेषण प्रणालीद्वारे मिळणार आहे. या नवीन वीज पुरवठ्यामुळे पंपाची कार्यक्षमता 100% होईल. योजनेतील 218 लाख लिटर पाणी पूर्ण क्षमतेनं आता उचलणं शक्य होईल. तसंच मीरा भाईंदर शहराला नियोजित स्थिर आणि वाढीव जलपुरवठा मिळणार आहे. नव्या पारेषण लाईन आणि ट्रान्सफॉर्मरची उभारणी सध्या वेगानं सुरू असून सर्व कामही मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. तर उर्वरित कामं देखील मार्च 2026 अखेर पूर्ण करण्यात येणार आहेत. नवीन वीज पुरवठा यंत्रणा सुरू झाल्यानंतर मीरा भाईंदरचा जलपुरवठा नियमित, सुरळीत आणि शहराच्या वाढत्या गरजास अनुरूप राहणार आहे. शहराच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर सूर्या जल योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी नमूद केले. सब मिलके आज शिक्षण, नगरविकास, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात दूरदृष्टी ठेवून ठाण्यात विकासाचं नवीन मापदंड निर्माण करण्याचे ठाण्याचे शिल्पकार दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्षांतजली स्मृती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 28 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या महिन्यावर चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती कमलेश प्रधान यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. सहसचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे आणि प्राध्यापक संजोत देऊस्कर आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते. या स्मृती सोहळ्याचा शुभारंभ 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 1 या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवरांची उपस्थितीही अपेक्षित आहे. या कार्यक्रमात गीतकार प्रवीण दवणे यांच्या शब्दातून ठाण्याच्या अस्मितेला साद घालणाऱ्या ठाणे अभिमान गीत या गीताचं लोकार्पण होणार आहे. वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी आपल्या गोड आवाजात हे गीत गायलं असून स्वरूप होनप यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्याने आपण अक्षदांजली हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मुख्य कार्यक्रम हा 28 नोव्हेंबर 2025ला गडके रंगायतन येथे सकाळी 9:30 वाजता आहे. ह्या कार्यक्रमात आत्तापर्यंत काही मान्यवरांनी कन्फर्म केलेलं आहे की ते येणार आहेत. त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत, प्रताप सरनाईक सर आहेत, नरेश मस्के सर आहेत, नारायण राणे सर आहेत, रवींद्र चव्हाण सर आहेत, संजय केळकर सरांनी कन्फर्म केलेलं आहे आणि निरंजन डावखरे यांनी कन्फर्म केलेलं आहे. त्या दिवशी आपण ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे. हे गाणं प्रवीण दवणे सरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत, वैशाली सावंत यांनी आणि भावे ह्या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे. त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे. त्या दिवशी सतीश प्रधान यांच्यावरती एक चित्रफित आपण दाखवणार आहोत आणि सर्व जे काही मान्यवर येणार आहेत त्यांचं भाषणं त्या दिवशी होतील.